आज नवरात्रीचा 7वा दिवस आणि ही आहे 9 दिवस नवरात्री सिरीज, जिथे मी तुम्हाला आपल्या मिनी ब्लॉगमधून दर दिवशी एका देवीचं दर्शन घडवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय। त्यासाठी मी आलो आहे दादरच्या भवानी माता नवरात्री मंडळ। 1936 मध्ये स्थापन झालेलं हे मुंबईतलं पहिलं सार्वजनिक नवरात्री मंडळ। इथं दरवर्षी देवीचं आगमन, भव्य आरास आणि भक्तिभावाने केलेली सजावट मन अगदी जिंकून टाकतं। ही आहे नवसाला पावणारी भवानी माता। असं म्हणतात की इथे जे कोणी नवस बोलतात ते देवी नक्कीच पूर्ण करते। आजवर असंख्य भाविकांचे नवस इथे पूर्ण झाले आहे। म्हणूनच भवानी मातेकडे भक्तांना विश्वास आणि श्रद्धा अधिकच दृढ आहे। या मंडळाची एक खास परंपरा म्हणजे दरवर्षी अष्टमीला भंडारा आयोजित केला जातो। त्यावेळी पहिला मान हा नेहमी दृष्टिहीन मुलांना दिला जातो। ही परंपरा आजही कायम आहे। तसंच अनेक प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री सुद्धा दरवर्षी दर्शनाला येत असतात। यंदा देवीची मूर्ती अत्यंत देखणी आणि आकर्षक आहे। तिच्या चेहऱ्यातून उमटणारा तेजस्वी भाव आणि डोळ्यातील करुणा मन अगदी भारावून टाकतं। संपूर्ण आरास आणि सजावट या दिव्य रूपाला अजूनच उठावदार बनवते। खरंच दादरचं भवानी माता मंडळ हे केवळ श्रद्धेचं नव्हे तर मुंबईच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचंही प्रतीक आहे। हे देवीचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आता भेटूया उद्या नवरात्रीच्या 8व्या दिवशी एका नवीन अनुभवासह। त्यासाठी फॉलो करायला विसरू नका।